शाळांकडून जंक फूडला सेट ऑफ आणि एफडीएच्या निर्देशानंतर आता शाळांची ही मोहीम आहे. त्या शाळांच्या अहवालातून जंक फूड हटवण्यासाठी आता सुरुवात करण्यात आलेली आहे. तर एफडीएची एक मोठी बातमी आहे. शाळांकडून आता जंक फूडला सेंड ऑफ देण्यात आला आहे. एफडीएच्या निर्देशानंतर शाळांची ही मोहीम आहे. शाळांच्या आवारातून हे जंक फूड हटवायला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना पोषक आहार देण्याच्या सूचना मिळाल्यात. अन्न व औषध प्रशासनाच्या नव्या निर्देशानंतर मुंबई आणि ठाण्यातल्या अनेक शाळांनी अखेर जंक फूडला सेंड ऑफ द्यायला सुरुवात केली आहे. शाळांच्या कॅन्टीनमधून वडापाव, समोसा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, शीतपेय यासारखे अधिक मीठ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थ आता हटवले जातात. विद्यार्थ्यांना घरून घरगुती ताजा आणि पोषक आहार आणावा अशा सूचना पालकांना परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. त्या शाळांमधल्या खाण्याच्या सवयींमध्ये आता बदल घडू लागल्याचे चित्र दिसू लागले. या सूचना अंमलात आणण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी काही शाळा प्रशासनांनी मागणी देखील केलेली आहे. अगदी मागच्याच आठवड्यात एफडीएकडून या सूचना शाळांसाठी नवीन नियमावली जारी केलेली होती आणि ज्या पदार्थांमध्ये मिठाचं, साखरेचं आणि ज्यामध्ये फॅट्स, कॅलरीज जास्त आहेत असे पदार्थ कॅन्टीनमध्ये विक्रीस ठेवू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. अथवा मुख्याध्यापकांवर, तिथल्या व्यवस्थापनावर कारवाई होईल अशा प्रकारचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता शाळांमधून हे जंक फूड गायब होऊ लागलेलं आहे.